जेव्हा आपण संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या चरित्रावरती पाहतो तर तेव्हा आपल्याला एक रेफरन्स भेटतो की त्यांनी भिंत चालवली होती. तर या संदर्भाबद्दलची काय कथा आहे किंवा काय तो इतिहास होता त्यावेळेस? तो इतिहास कसं की ज्यावेळेस एका यात्रेकरूंनी जेव्हा चांगदेव महाराजांच्या तिकडे गेल्यानंतर सांगितलं ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान आणि मुक्ता ही 4 भावंड आहेत आणि हे खूप चमत्कार करत आहेत, तेव्हा चांगदेवांना हे कळलं की अरे बाबा ही कोण मुलं आहेत, तर ह्यांना आपण भेटलं पाहिजे, निरोप पाठवला पाहिजे. तर मग कागद घेतला, पण त्या कागदावर काय लिहावं हे चांगदेवांना कळलंच नाही. पत्रावर काय लिहावं, तीर्थरूप लिहावं तर वयाने लहान आहेत आणि चिरंजीव लिहावं तर कर्तृत्वाने महान आहेत. मग लिहायचं काय? सुरुवातच जर करता येत नसेल तर मग ते कोरा कागद पाठवला. तर मग आता भेटायला जायचं, पण भेटायला जात असताना आपला प्रभाव पडला पाहिजे, एक भूमिका होती. मग प्रभाव पडला पाहिजे म्हटल्यानंतर मग हे वाघावर निघाले. ज्यांची स्वारी वाघावर आहे त्यांचा किती प्रभाव पडणार. त्याच्यानंतर साप हातामध्ये घेतला, मग ते निघाले. पण कोणीतरी येऊन वर्दी दिली की चांगदेव आले. निवृत्तीनाथ म्हटले पाहुणा येतोय आपल्याकडे, तर 5 पावलं आपण पुढे गेलो पाहिजे. आणि आता कसं जायचं, तर मग भिंतीवर बसले होते. चल म्हटले बाई, निघाली भिंत निघाली. आणि तो एक ज्ञानोबारांच्या जीवनचरित्रातला फार मोठा एक प्रसंग होता.